नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची क्षणाची महत्त्वाची बातमी. जर तुम्ही पुढील 3-4 दिवसात घराबाहेर पडणार असाल किंवा शेतातील काही महत्त्वाची कामे करणार असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंघावतंय. कुठे गारपीट होणार, कुठे विजांचा कडकडाट होणार, जाणून घेऊया सविस्तर बातमी. पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. राज्यात पुढील 72 ते 96 तासांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलांमुळे आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताही देण्यात आली. विशेष पाहिलं तर मुंबई, पुणे, नाशिक व सातारा या जिल्ह्यामध्ये वातावरण अधिक गंभीर असणार आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवेत आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा जाणवेल, पण अचानक पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात. पुणे आणि सातारा यांनीच जास्त सावध राहण्याची गरज आहे. या भागात केवळ पाऊसच नाही, तर जोरदार गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढू शकतो. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये येथे जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता ही आज वर्तवण्यात आलेली आहे. तर हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी बाष्प येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या मध्य भागात कन्व्हर्जन झोन तयार झाला आहे. यामुळे उन्हाचा चटका जाणवत असतानाच अचानक ढग दाटून येत आहेत आणि पाऊस पडत आहे. तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.